नमस्कार मित्रांनो, भक्तिसार या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण श्रीराम जन्मभूमी अयोध्या याबद्दल जाणून घेणार आहोत। तर चला व्हिडिओच्या शेवटपर्यंत सोबतच राहा। अयोध्या हे हिंदूचे पावन आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे। अयोध्या हे शरयू नदीच्या काठावर वसलेले एक प्राचीन धार्मिक शहर आहे। हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील शहर आहे। हे शहर विष्णूचा अवतार रामचंद्राचे जन्मस्थान मानले जाते। राम जन्मस्थान म्हणून मानल्या गेलेल्या अयोध्येला हिंदूंसाठी 7 महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते। 2011च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या 4,50,999 होती। सुरुवातीच्या बौद्ध आणि जैन धर्मग्रंथांमध्ये उल्लेख आहे की गौतम बुद्ध आणि भगवान महावीर या धार्मिक नेत्यांनी शहरात भेट दिली आणि वास्तव्य केले। येथे भव्य राम मंदिर होते, जे मोगल बादशाह बाबरच्या आदेशामुळे उद्ध्वस्त केले गेले आणि त्या मंदिराच्या जागी एक वादग्रस्त मशीद उभारली गेली। जन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिर बांधण्यासाठी हिंदू जनतेने सुमारे 500 वर्ष शांतता मार्गाने लढा दिला आणि यशस्वीपणे जिंकले आहे। ऑगस्ट 2020 येथे राम मंदिराचे बांधकाम सुरू झाले। म्हणून हे शहर वसविले आणि त्याला अयोध्या असे नाव दिले, ज्याचा अर्थ आयुध आहे, जो युद्धाद्वारे मिळवता येत नाही। शब्द अयोध्या म्हणजे जेथे युद्ध करणे शक्य नाही असे। अयोध्या रामायणात प्राचीन कोसला साम्राज्याची राजधानी असल्याचे सांगितले जाते। याला कोसला असेही संबोधले जात असे। जैन, संस्कृत, बौद्ध, ग्रीक आणि चीनी स्रोतांमध्ये सत्यापित केलेले शहराचे जुने नाव साकेत आहे। रामायणावर आधारित असल्याने थायलंड येथे ही अयुध्येय नावाचे शहर आहे आणि योग्यकर्ता या शहराचे नामकरण अयोध्या केले गेले आहे। रामायण, महाभारत आदी पुराण, प्राचीन जैन, हिंदू, संस्कृत भाषेच्या महाकाव्यात अयोध्या नावाचा शहराचा उल्लेख आहे, जे रामासह प्रथम तीर्थकर ऋषभनाथ कोसलाच्या इक्ष्वाकू राजांची राजधानी होती। पाणिनीची अष्टाध्यायी आणि त्यावर पतंजली यांचे भाष्य यासारख्या प्राचीन संस्कृत ग्रंथांमध्ये साकेत नगरीचा उल्लेख आहे। ब्रह्मांड पुराणातील एका श्लोकात अयोध्याचे नाव सर्वात पवित्र आणि सर्वात महत्त्वाचे नगर असा आला आहे। येथे मोठ्या प्रमाणात गुप्त साम्राज्याची नाणी सापडली आहेत। कोरिया देशाशी अयोध्येचा जवळचा संबंध आहे। येथील राजकन्येचे लग्न तेथील राजाशी झाले होते। येथील गृहप्रतारा आता गुप्ता घाट हा प्राचीन काळापासून धार्मिक महत्त्व असलेले एक पावन तीर्थ म्हणून ओळखला जातो। मोगल मुसलमान बादशाह बाबरच्या आदेशामुळे उद्ध्वस्त केले गेलेले अयोध्या नगर बादशाह औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुस्लिम शासन कमकुवत झाल्यामुळे परत बहरू लागले आणि अयोध्याची राजधानी असलेले अवध राज्य स्वतंत्र हिंदू राज्य निर्माण झाले। येथे नियमितपणे होत असलेली श्रीराम पूजा आता सार्वजनिक रूपात होऊ लागलेली आहे। अयोध्येला ऐतिहासिकदृष्ट्या मानवी सभ्यतेची पहिली पुरी असल्याचा पौराणिक गौरव आहे। तरीही श्रीराम जन्मभूमी, कनक भवन, हनुमानगडी, दशरथ महाल, श्री लक्ष्मण किल्ला, कालेराम मंदिर, मणिपर्वत, श्रीरामची पायडी, नागेश्वरनाथ, शिरेश्वरनाथ, श्री अनाडी पंचमुखी महादेव मंदिर, गुप्तर घाट यासह अनेक मंदिरे प्रमुख प्रेक्षणीय स्थळे म्हणून प्रसिद्ध आहेत। बिर्ला मंदिर, श्री मनी रामदासजी छावनी, श्री रामवल्लभ कुंज, श्री लक्ष्मण किल्ला, श्री सियाराम किल्ला, उदासी आश्रम, रानोपाली आणि हनुमान बाग यासारखे अनेक आश्रम पर्यटकांचे केंद्र आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला अयोध्या येथील राम मंदिराची माहिती व अयोध्येची माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओच्या कमेंटमध्ये जय श्रीराम असे लिहा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर, लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।